तर महादेवी हत्तीणी संदर्भात आज वकिलांची मुंबईत बैठक होणार आहे। वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकारच्या वकिलांची ही बैठक असेल। पुनर्विचार याचिकेवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। थेट या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी वनतारातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय मंकणी। अक्षय, आज महत्त्वाची बैठक मुंबईतनं। नक्कीच आपण पाहू शकतो की माधुरी हत्ती जी आहे ती पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये येण्याकरता सर्वतो प्रयत्न जे आहे ते नांदणी मठाकडनं आणि त्याचसोबत राज्य सरकारकडनं केले जातात। आणि त्या सगळ्या संदर्भात सीईओची देखील बैठक जी आहे ती पार पडलेली होती नांदणी मठाच्या मठाधीशांकडनं। सध्या आपण माधुरी हत्ती ज्या वंतारामध्ये आहे त्याच वंताराच्या संपूर्ण आतमध्ये आहोत, त्या प्रोजेक्टमध्ये आहोत। हे सगळ्यात आशियातलं सगळ्यात मोठं ॲनिमल रेस्क्यू सेंटर आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातील हत्ती जे आहेत, अर्थात सर्कस मधले हत्ती असतील किंवा इतर वापरांकरता जे हत्ती ठेवलेले असतात त्या हत्ती जे आहेत ते रेस्क्यू करून आणले जातात। आणि आपण सध्या हायड्रोथेरपी, माधुरी हत्तींना आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, अर्थात सांधेवाताचा प्रॉब्लेम आहे आणि त्याकरता जी हायड्रोथेरपी दिली जाते त्या हायड्रोथेरपीच्या पॉड जवळ आपण आहोत। आणि ही आपण पाहू शकता की वेगवेगळ्या हत्ती या ठिकाणी आहेत। जवळपास वनतारा जवळपास 3000 एकरहून अधिक पसरलेलं हे ॲनिमल रेस्क्यू सेंटर आहे आणि जवळपास 260हून अधिक हत्ती जे आहेत ते सध्या वनताराच्या या सगळ्या फॅमिलीकडे आहेत। आणि वेगवेगळे हत्ती आपण पाहू शकतो की या वनतारामध्ये आणलेले आहेत देशभरातून। आणि या सगळ्या हत्तीची जी आहे ती निगा जी आहे ती वनताराच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं या ठिकाणी ठेवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आर्थरायटिसचा अर्थात सांधीवाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे या हत्ती आहेत त्या हत्तीनीला संपूर्ण हायड्रोथेरपी जी आहे ती दिली जाते। हायड्रोथेरपी अर्थातच संपूर्ण एक पाण्याचं तळ असतं, त्या तळ्यामध्ये पाणी जे आहे त्याच्यात मनसोक्त खेळण्याचा आनंद जो आहे तो हत्ती जे आहेत ते अशा प्रकारे घेत असतात। आणि अशा पद्धतीची जी उपचार पद्धती जी आहे ती सध्या वनतारामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माधुरी हत्ती देखील याच वनतारामधल्या भागामध्ये आहे। थोड्याच वेळात आपण त्या माधुरी हत्तीची देखील कशा पद्धतीने वनतारामध्ये काळजी घेतली जाते त्याचा देखील आढावा घेणार आहोत। परंतु अशा पद्धतीने हायड्रोथेरपीचे पॉट जे आहेत या सगळ्या वनतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि 260हून अधिक हत्ती जे आहेत ते वनतारामध्ये असल्यामुळे नक्कीच अक्षय, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।